दिवाळी असावी, दिवाळी महिला मंडळ, दिवाळीचा दिवस आहे, गाव पूर्ण सजलेलं असतं, आकाश कंदील लावलेला आहे, लाइटिंग लावलेली आहे, सडा सारवण रांगोळी सगळं 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 त्या ठिकाणी जिकडं तिकडं झगमगाट आहे. पण त्याच गावात जर जवानाचं घर असेल ना, तर ना घरापुढे रांगोळी आहे, ना सडा सारवण आहे, ना आकाश कंदील आहे, ना पूर्ण लाइटिंग आहे. कोणीतरी विचारलं, आई का हो तुम्हाला दिवाळी करावीशी नाही वाटत का? तुम्हाला सडा नाही टाका वाटत, रांगोळी नाही काढा वाटत, नाही आकाश कंदील लावा वाटत? त्यावेळेला त्या मातेनं उत्तर दिलं, रे ही तर दिवाळी तुमची आहे, माझी दिवाळी त्या दिवशी साजरी होईल ज्या दिवशी माझा मुलगा सीमेवरून वापस घरी येईल, त्या दिवशी माझी खरी दिवाळी आहे. कधीतरी विचारपूस करा महाराज, एखाद्या बिल्डिंगमध्ये जवानाचं घर आहे, त्या मात्या पित्याची कधीतरी विचारपूस करा. दिवाळीच्या दिवशी त्या जवानाच्या आईनं विचारावं आपल्या पतीला, का हो सगळे मुलं आलेत, जे बाहेर होते पुण्यावरून, मुंबईवरून, नागपूरवरून, सुरतवरून सगळीकडून आलेत, पण आपला बाळू येईल का नाही, येईल का नाही काय माहिती. आई आहे महाराज, अगदी काळजावर दगड ठेवून लेकराची रात्रंदिवस प्रार्थना करत असते पांडुरंगाला, पांडुरंगा माझा मुलगा सीमेवर आहे, तुझ्याकडे जबाबदारी आहे बरं सांभाळण्याची. ती पत्नी जवानाची बोलत असते, तुळशी मातेला पाणी घालत असताना हात जोडते, मा तू जशी हिरवी गार आहे ना, तशी सातत्यानं माझ्या अंगावर हिरवी साडी आणि मस्तकावरलं कुंकू माझा अखेरपर्यंत राहू दे, ही त्या पत्नीची मागणी असते महाराज. आणि बस पतीला विचारपूस करत असताना पोस्टमन धावत आला, हे पत्र घ्या. पत्र होतं सीमेवरच्या जवानाचं, आपल्या मुलाचं. मुलानं पहिली ओळ त्या पित्यानं वाचली, बाबा मला माहिती आहे, मला माहिती आहे बाबा, हे पत्र तुमच्या हातामध्ये दिवाळीच्या दिवशी पडणार आहे. काळजी नका करू, काळजी अजिबात करू नका, मी 11च्या गाडीनं घरी येतोय बाबा, भाऊबीजेला मी घरी येतोय, काही काळजी करू नका. बापानं ते वाक्य वाचलं, अरे बापाला तर कधी रडायचं माहीतच नाही ना, बापाला आयुष्यभर लढायचंच माहिती आहे, त्याला रडता कुठं येतंय नाही का. पत्नी विचारते, आहो काय एवढे आनंदित झालात, मी काय बोलते? अगं ऐक, तू काय बोलते त्याचं उत्तर आहे. तुझा मुलगा लिहितोय तुझ्याविषयी. काय लिहिलंय? बाबा तुम्हाला आठवण आली तरी तुम्ही रडणार नाही, पण माझी आई हरण काळजी आहे. मला माहिती आहे दिवाळीच्या सणाला माझ्या आईनं, मी सीमेवर गेल्यापासून, भरती झाल्यापासून सणाला कधी पोळी नाही खाल्लेली. बाबा सांगा माझ्या आईला, आई काळजी नको करू, तुझा काळजाचा तुकडा तुला भेटण्याकरता येतोय. बाबा सगळ्यांनी नवीन कपडे घेतले असतील, सगळ्या महिला छान मेकअप करून असतील, पण माझी पत्नी सातत्यानं माझी वाट बघत असेल, तिलाही सांगा की मी येणार आहे. अरे माझी 4 वर्षाची मुलगी, सगळ्यांनी नवीन कपडे घातले, सगळ्यांचे बाबा गावात आले, पण माझ्या बाबाला का सुट्टी मिळत नाही, माझा बाबा मला का नवीन कपडे घालत नाही. म्हणून सातत्यानं तुम्हाला परेशान करणारी तुमची नात माझ्या मुलीला सांगा का तुझा पप्पा तुला खाऊ घेऊन येणार आहे, फ्रॉक घेऊन येणार आहे. बस महाराज सगळ्यांना वार्ता सांगितली, अरे काळजी करू नका, उद्या येणार आहे बाळू, बाळू उद्या येणार आहे. दिवाळीचा दिवस आनंदात गेला, दुसऱ्या दिवशी भाऊबीज आहे महाराज, खूप आनंद झालेला आहे, रात्र आनंदामध्ये गेली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कधी 11 वाजता, कधी मुलगा डोळ्यासमोर उभा राहतोय, असं सातत्यानं अंतःकरणात भाव आहे महाराज. पत्नी आनंदी, छोटी मुलगी आनंदी आहे, आता आई आनंदी, वडील आनंदी आहे. 8 वाजले, 9 वाजले, आईला असं वाटायचं आज घड्याळाचा काटा पुढं का नाही पळत. ती छोटीशी मुलगी आई बोलते, अगं दीदी तू जेवण कर, नाही तर दूध वगैरे पी. आई मला आज भूक नाहीये, माझे पप्पा आले का त्यांच्याच ताटात मी जेवण करणार आहे, का मला खाऊ घेऊन येणार आहेत, मला फ्रॉक घेऊन येणार आहेत बाबा माझे, तू काय काळजी करू नको. बस महाराज
आता 11वर काटा गेलेला आहे. रस्त्याच्या कडेला हे घर आहे. सगळेच्या सगळे धावत 10 वाजल्यापासून त्या रस्त्यावर उभे आहेत. कधी येईल कधी येईल. एकदाची एसटी आली, ती उभी राहिली. एसटीचा दरवाजा उघडला गेला. एक 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 प्रवासी खाली उतरला. महिला मंडळ, त्या प्रवाशामध्ये इलाईचा मुलगा दिसत नव्हता, पत्नीला पती दिसत नव्हता, लेकराला पिता दिसत नव्हता. बघितलं होतं बाबा दिसतायत का, आई मम्मी सांग ना कुठे पप्पा, पप्पा कुठे. 45 प्रवासी एसटीतून खाली उतरले, पण यांचा मुलगा उतरलेला दिसला नाही. आई म्हणते अहो लांबून आले लेकरू माझं, थांबा जरा झोपला असेल. ती आई आहे महाराज. एसटी चढली, सीटवर बघते, सीटाच्या खाली बघते, माझा बाळू कुठं झोपलाय. लांबचा प्रवास आहे पण बाळू दिसला नाही. बस पतीनं हात ओढला, खाली ये मी समजावून सांगतो तुला. आणि एसटीचा दरवाजा लागला गेला, एसटी निघून गेली. आणि आता मात्र ती आई बोलते अहो जे मन चिंतन करतं ना ते आपला वैरी सुद्धा करत नाही. रात्रभर आनंदाच्या भरात झोप नाही आली, पण पहाटे डोळा लागला. आणि जसा डोळा लागला तसा धूर डोळ्यापुढे आला, माझ्या बाळूला काही झालं तर नसेल ना. त्यावेळेला बाप बोलतो अगं धैर्यानं तोंड देतो तो बाप आहे ना, काही काळजी नको करू, लांबून यायचंय बाळूला. झोपला असेल, एसटी चुकली असेल, येईल संध्याकाळपर्यंत, काही नको काळजी करू, चल घरी जाऊ. हे लोक घरी जायला निघाले आणि ॲम्ब्युलन्सचा वाजण्याचा आवाज कानावर आला. पूर्ण गाव सजलेलं आहे महाराज, कारण तो मुलगा इकडे यायला निघाला होता. गोळीबार झाला होता, बस शरीर जळालेलं होतं. आणि ते प्रेत आता ते पार्थिव इकडं घरी आणलेलं होतं. यांना पुसटची थोडीही कल्पना नव्हती महाराज. हे मंडळी घरी येत होते. आई विचारत होती हा आवाज कोणाचा आहे. अगं असेल गावात काही घडला असेल, तू वाईट चिंतन करू नको. पण ती ती जी ॲम्ब्युलन्स आहे ही आपल्या घराकडे काय येते. त्या ॲम्ब्युलन्सच्या पाठीमागं परिसरातल्या सगळ्या लोकांना माहिती होतं काय झालंय, पण यांना माहिती नव्हतं. पाठीमागं मिलिटरीच्या गाड्या होत्या, परिसरातले सगळेच्या सगळे लोक त्या ॲम्ब्युलन्सच्या बरोबर होते. ॲम्ब्युलन्स दारासमोर उभी राहिलेली आहे. मिलिटरीचे 4 जवान खाली उतरले. ती लाकडाची तिरंग्यानं झाकलेली ती पेटी आता त्या ॲम्ब्युलन्समधून बाहेर काढण्यात आली. त्यावेळेला ती आई त्या जवानाच्या वडिलांकडे पाहते, हे काय आहे. सत्य सांगणं खूप कठीण होतं. समोर ती पेटी ठेवलेली आहे, तिरंगा बाजूला केला महाराज. ती पेटी उघडली गेली आणि जशी नजर आपल्या मुलावर त्या आईची गेली ना महाराज, टाव फोडून ती माता रडू लागली. बाळ नेहमी म्हणायचं आई मी आलो तर तुझा आहे आणि गेलो तर भारत मातेचा आहे. एवढा त्याग या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी करू शकत नाही महाराज. जन्मदात्या आईपेक्षाही या देशाला माता म्हणणारे जवान आहेत, लक्षात ठेवा. माझी आईसाठी शेवटचा श्वास खर्च करणारे ते जवान आहेत. हात जोडलेले आहेत, त्या मातेनं हात जोडलेले आहे. कारण जीवनामध्ये लहानपणी मायबाप जाऊ नये, तारुण्यात पती जाऊ नये आणि म्हातारपणी पुत्र जाऊ नये. जवानाच्या कुटुंबाकडे पहा, ही तीनही दुःख त्यांना सहन करावी लागतात. म्हाताऱ्या मायबापाच्या समोर मुलाचं पार्थिव आहे, बाप रडतोय महाराज. तू म्हणत होता ते खरं केलं. सगळ्यांच्या नजरा आता पत्नीकडे गेल्या होत्या, कारण तिला ते वाक्य आठवत होते, पित्याचे वाक्य आठवत होते. बाळ मेजर तुला स्वाभिमानी वाटतो, अभिमानी वाटतो, पण त्याच्यासोबत प्रपंच करणं खूप कठीण गोष्ट आहे. त्यावेळेला मी माझ्या बाबाला उत्तर दिलं होतं, बाबा अहो 50 वर्ष एखाद्या शेळपाटाचा प्रपंच करण्यापेक्षा एखाद्या वाघाचा प्रपंच करून मी माझं जीवन त्या ठिकाणी सफल करेल. आणि आज ती वेळ आलेली आहे, वाघिणीसारखं मला आज उभं राहायचं आहे. आणि उभी राहिली साताऱ्याची संतोष महाडिकची पत्नी महाराज. तुम्हाला आठवत असेल, अरे ज्या वेळेला पार्थिव घराच्या समोर आलेला आहे, 5 वर्षाचा स्वराज विचारतोय, 5 वर्षाचा, आई काय आहे त्याच्यामध्ये. बाळा तुझे बाबा आहेत. काय झाले बाबांना. तुझे बाबा शहीद झालेत.
मुलानं प्रश्न केला, आई माझे बाबा कोणासाठी शहीद झाले? स्वाती महाडिकने उत्तर दिलं, बाळ तुझे बाबा राजशिव छत्रपतींच्या महाराष्ट्राच्या मातीकरता शहीद झाले. ही आई असावी महाराज. हे धैर्य आणि बल तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी देत असतो. सगळ्यांना समजवणं सोपं होतं, पण कुठंतरी त्या 4 वर्षाच्या मुलीला समजवणं फार कठीण होतं. ती मुलगी विचारते, आई मम्मी काय त्या पेटीमध्ये? आपले बाबा कधी येणार आहे? मला फार भूक लागलेली आहे, माझ्या बाबासोबत मला जेवण करायचं आहे. बाबानं मला नवीन कपडे आणले असतील, बघ ना माझ्या मैत्रिणीनं नवीन कपडे घातली. समजवणं फार कठीण होतं महाराज. त्या लेकराला बापाच्या जवळ नेलेलं होतं. तो प्रसंग आमच्या डोळ्यापुढे आणला तरी आमचं अंतकरण भरून येतं. पण ते जवान दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे दिया है जान देंगे वतन